सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारांसह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पीडित महिला रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुनील विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड व इतर 7 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशनने वैभव वाघे याचा खून आणि जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषारोप पत्र दाखल केले। त्यापैकी मनोज राजू अंकुश याचा दुसऱ्यांदा दाखल केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश रेड्डी यांनी फेटाळला। यात हकीकत अशी 1 जानेवारी 2025 रोजी रात्री 12:30च्या सुमारास भीमा, कोरेगाव, पुणे येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील रिंकी शिवशरण, आदित्य दावणे, पृथ्वीराज शिरसे, रितेश गायकवाड हे थांबले असताना त्यावेळी बुद्ध विहारजवळ सर्व आरोपी हे त्यांच्या कुटुंबासह थांबले होते। त्यावेळी सनी निकंबे हा दारू पिऊन पीडित महिलेच्या अंगावर आला। त्यावेळी ऋतुज गायकवाड, रिंकी शिवशरण यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड यांनी आवाज देऊन गाडीतील रॉड काढून घेऊन या लोकांना माज आला आहे, कुठले भिकारडे इथे आले आहेत असे ओरडून शिवीगाळ करून त्यांना बोलावून घेतले। सर्व लोखंडी रॉड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पीडित महिला व नेत्र साक्षीदार यांना मारहाण केली। त्यानंतर काही वेळाने वैभव उर्फ बंटी वाघे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली। त्यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना समर सेंजित उर्फ टिपू गायकवाड याने त्याला अडवून पाडले। रस्त्यावरून फरशी उचलून वैभव वाघेच्या डोक्यात घातली। त्यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाड आणि सर्व आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दंडुक्याच्या साहाय्याने त्याच्या सर्वांगावर मारहाण केली। प्रमोद गायकवाड यांनी लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात, पाय, तोंड आणि डोक्यात मारले। प्रसेनजित गायकवाड, संजय गायकवाड, हर्षजित गायकवाड यांनी लोखंडी रॉडने त्याच्या हातापायावर, डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर मिळेल तिथे मारहाण केली। प्रमोद गायकवाड आणि सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे यास सोडवण्यास कोणीही पुढे आले नाही। त्यानंतर 6 जानेवारी 2025 रोजी तो मरण पावला। त्यामुळे मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी प्रतिज्ञापत्र आणि लेखी युक्तिवाद दाखल करून जामिनास विरोध दर्शवून आरोपींविरुद्ध सबळ पुरावा असल्याचे आणि संगनमताने गुन्हा केल्याचे तसेच गुन्ह्यांची पार्श्वभूमी निदर्शनास आणली। सरकार पक्षाने युक्तिवाद करताना आरोपींनी मैतास गाडीवरून पाडून लोखंडी रॉडने आणि फरशीने मारहाण करून संगनमत करून कट रचून खून केला असल्याने स्वकृत दर्शनी पुरावा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने मनोज अंकुश याचा दुसऱ्यांदा जामीन अर्ज नामंजूर केला। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट चैतन्य नल्ला तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट किरण सराटे हे काम पाहत आहेत।